मुरबाड तालुक्यातील मुरबाड बस आगार येथे सध्या मोठ्या प्रमाणात रहदारी दिसून येते. कल्याणवरून येणाऱ्या बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी दिसते. 2 दरवाजे असलेल्या बसमध्ये प्रवासी मागून आणि पुढून चढण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे उतरणाऱ्या प्रवाशांना उतरण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये वाद निर्माण होतो. बस आगाराच्या आवारात आणि परिसरात अनेक व्यसनं करून आलेली लोकही असतात. त्यांचा त्रास प्रवाशांना होऊ शकतो. प्रवाशांनी रांगेत बसमध्ये चढावं आणि रांगेत बसमधून उतरावं. त्याचप्रमाणे पार्किंग नसतानाही काही वाहनं बस आगाराच्या आवारात दिसतात. त्याला आळा बसावा. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीमुळे कोणाचाही अपघात होऊ नये आणि बस आगाराच्या गर्दीवर उत्कृष्ट व्यवस्थापन करून नियंत्रण राहावं यासाठी मुरबाड बस आगारामध्ये 2 पोलीस कर्मचाऱ्यांची तात्काळ नेमणूक करावी या आशयाचं पत्र मुरबाड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते भरत दळवी यांनी नुकतंच मुरबाड पोलीस स्टेशन प्रशासनाला दिलं आहे. मुरबाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महोदय यांना मी एक महत्त्वाचं निवेदन दिलेलं आहे. मुरबाड तालुक्यातील मुरबाड बस आगारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक होत असते, रहदारी होत असते. तसेच कल्याणवरून येणाऱ्या बसमध्ये प्रवासी पुढून आणि मागून उतरतात आणि त्यामुळे बसमध्ये जे प्रवासी असतात ते अडकतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ होतो. त्या माध्यमातून प्रवाशांमध्ये वाद होतो आणि त्यामुळे मुरबाड बस आगारातलं हे चित्र मी मागच्या आठवड्यामध्ये बघितलं आणि त्यानंतर तात्काळ मी मुरबाड पोलीस स्टेशनचे PI यांना त्या संदर्भामध्ये माहिती दिली. आज मी प्रत्यक्षतः मुरबाड पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे का मुरबाडच्या बस आगारामध्ये 2 पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, जेणेकरून त्या ठिकाणी होणाऱ्या ट्रॅफिकवर नियंत्रण होईल, कोणत्याही प्रकारची रहदारी होणार नाही आणि प्रवाशांनासुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सोयीसुविधा उपलब्ध होतील. तसेच काही नागरिक असतील जे व्यसन करून येत असतील त्यांचासुद्धा मुरबाड बस आगाराच्या आवारामध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रवाशाला त्रास होणार नाही. म्हणून आज मी मुरबाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिलेलं आहे आणि 2 पोलीस कर्मचारी तात्काळ मुरबाड बस आगारामध्ये नेमावेत अशा प्रकारची मागणी केलेली आहे. व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज मुरबाड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.